हे सगळं काय झालं बा? विराजसने माझ्याशी लग्न केलं, पण त्यानंतर कुठलीही रस्त्यावरची अनाथ पोर बिराजदारांच्या घरची सून होऊ नाही शकत. तू यांच्यापासून लपून राहशील का? काय झालं विराजस? बाबांना गोळ्या आवडलं नाही का? राधा चल. चंदू शेठ माफ करा, तुम्हाला हे सगळं अशा पद्धतीने नव्हतं कळू द्यायचं, पण काय मी चुकलो. माझी चूक झाली, माझी खूप मोठी चूक झाली बा. मी चुकीच्या मुलाच्या हातात तुला दिलं. माझं चुकलं बाळा. अहो नाही हो चंदू शेठ, तुम्ही प्लीज असं नका बोलू. आमचा विराजस राधाची नेहमीच काळजी घेतो. तो प्रत्येक वेळी तिच्यासमोर ढाल बनून उभा राहिलाय. तो तिला कधीही असं. बिराजदार साहेब, लग्न दोघांचं होतं, पण नातं पूर्ण कुटुंबाशी जोडलं जात. आता जर माझ्या राधाची ही अवस्था आहे तर तिचं पुढे काय होईल? नाही बिड्डी, तू चल. चंदूशेठ तू चल आपल्या घरी चल. असं नका करू चंदूशेठ, ऐका ना, ऐका ना. तू इथे नको थांबू. चंदूशेठ प्लीज, तू चल. असं काय नाही बाळा चल. चंदूशेठ, मी नाही येणार. बिट्टीस तू आपल्या घरी चल. इथे तुला आता हेच माझं घर आहे. माझं लग्न झालंय विराजशी. त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. आता त्याच्याशी माझे 7 जन्माचे बंध जोडले गेलेत. आणि तुम्हीच म्हणालात ना चंदूशेठ, लग्न दोघांचं होतं, पण नातं अख्ख्या घराशी जोडलं जातं. आणि जोडीदार जर असा असेल तर घराशी सूर जुळायला काही वेळ लागत नाही. काळजी नका करू चंदूशेठ, सगळं नीट होईल. आता जरी मी या घरची मोलकरीण असले तरी मी खूप खुश आहे. चंदूशेठ, आई खुश का होते माहितीये? पार्टनर मुळे. चंदूशेठ, आईला जसा पार्टनर होता ना, तसा विराज असं माझ्यासाठी. तो माझ्या पाठीशी कायम भक्कम उभा आहे. स्वतःहून सोसे, पण मला सावली दे. माझ्यासाठी स्वतःचे हात पोळून घे. तू माझी एवढी काळजी घेतो ना चंदूशेठ, जेवढी तुम्ही घेतली नसा. तुम्ही एकच बाजू बघताय चंदूशेठ. या घरात जरी मी मोलकरीण असले तरी या मोलकरणीवर जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा आहे. लग्नात जी वचनं दिली होती ती सगळी वचनं तो पाळतोय मनापासून. मग त्याला सोडून कसं येऊ मी? घर असंच असतं ना चंदूशेठ. घरात नंदाई आजी, राजन आजोबा, रोहित काका असतात, तसे कल्लू नंबर 1 आणि कल्लू नंबर 2 हे असतातच ना. आई बाबांनी आता मला स्वीकारलं नाहीये, पण काका आहेत ना, आणि नंदाई आजी सारखी माया लावणारी आजी सुद्धा आहे. त्यांना सोडून कसं येऊ मी? बिट्टी, पण
माझी काळजी नका करू, मी सुखात आहे. फक्त हे सगळं माईंना कळू देऊ नका, ती उगाच काळजी करत बसेल ना. चंदूशेठ, तुम्हाला राधासाठी तिच्या पाठीशी उभा राहणारा, तिची जबाबदारी घेणारा मुलगा हवा होता ना. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही कुठलीही काळजी करू नका. आमचा विराजस अगदी तसाच आहे. हो चंदूशेठ, विराजस माझ्यासाठी आता माझा पार्टनर झालाय. चप्पल साफ कर आणि पायात घाल. राधा, खरं तर मी असं काहीच विशेष केलं नाहीये ग तुझ्यासाठी, पण आता मी नक्की बदलेन. चंदूशेठ, अहो नका काळजी करू, आम्ही आहोत ना. चंदूशेठ, मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे राधाला आता असं नाही राहावं लागणार. तिला मी काहीच कमी पडू देणार नाही. मी स्वतःच्या पायावर उभा राहीन आणि हे सगळं बदलेन. चंदूशेठ, विश्वास ठेवा. चंदूशेठ, चंदूशेठ, मी आनंदात आहे इथे, खरंच. तुम्ही नका काळजी करू. कसा काळजी नको करू बा, पाय निघत नाही इथनं. भीती वाटते तुला इथे एकटीला सोडून जायची. चंदूशेठ, मला काही होणार नाहीये, तुम्ही नका काळजी करू, खरंच. असं बोलतेस ग बिट्टी तू? कशी काळजी नको करू मी? माझ्या समोर बोलले ते तुला इथे. अजून काय काय हाल होणार आहेत तुझे काय माहित. तुला माहित होतं ना रे हे सगळं असं होणार आहे ते? हा, तरी तू माझ्या मुलीची. चंदूशेठ, चंदूशेठ, मला माहित नव्हतं पुढे असं काय होईल ते. खरंच माहित नव्हतं. मी अपराधी आहे तुमचा. माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा चंदूशेठ. इथून पुढे तुमच्या राधाला कुठलाही त्रास नाही होऊ देणार मी. या घरामध्ये तिला तिचा मान मिळेल, तिच्या वाटचं सुख तिला मी मिळवून देणारच. विश्वास ठेवा. चंदूशेठ, तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, पण कसंही असलं तरी आता माझं घर आहे. आपलं घर सोडून नाही ना जाता येत. आणि आई नेहमी म्हणायची, आठवतंय ना, तोडणं सोपं असतं पण जोडणं कठीण. आपण सतत जोडत राहायचं, मग ती माणसं असोत, एखाद्याच्या आयुष्यातील सुख किंवा नाती असोत, आपण सतत जोडत राहिलं पाहिजे. आईलाही त्रास झालाच की पैठणकरांच्या घरात, पण तिने हार नाही ना मानली, घर नाही ना सोडलं. मग मला सुद्धा बायकोचं सुनेचं कर्तव्य सोडून नाही देता येणार चंदूशेठ. ते मला मोलकरीण मानत असतील मानू देत, पण मी सून म्हणून या घरची सगळी कामं प्रेमाने करेन. आईचा सुद्धा मेड म्हणूनच प्रवेश झाला होता ना घरात.
तिने सुद्धा सगळी कामं केलीच. तिने हार नाही मानली, पण तिने मला जिंकलीच ना सगळ्यांची. मी सुद्धा तेच करेन. तुम्ही नका काळजी करू चंदूशेठ. पिट्टी बाळा, खरंच असं होईल ना? चंदूशेठ, नक्की असंच होईल. तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हा. आई, मी बोलू नको का? अगं तसं नाहीये, मी सांगतो काय झालं ते. तुमची राधा या घरची मोलकरीणच आहे. चंदूशेठ, चला मी तुम्हाला घरापर्यंत सोडायला येतो. नाही 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 नाही, मी जातो ना. अहो सोड. नाही, मी जाईल. मी जाईल. चला येतो मी. चंदूशेठ, ते असं बरं नाही वाटत. तुम्ही चालल्यात. राधा, मी येतो सोडायला तुम्हाला. एक मिनिट, मी रिक्षा बोलवतो. ऐका जावे बापू, मी जातो ना. दादा, मी गेलो असतो. अगं काही हरकत नाही चंदूशेठ. काळजी घ्या बा. संजीवनी, तुला कळत नाही का ग? अगं ही काही वागण्याची पद्धत झाली. त्या पोरीला दिवसभर राबवतात, थोडी सुद्धा दयामाया दाखवत नाही. अगं थोडी तरी दयामाया दाखवत जा. आणि आज तर तिच्या वडिलांसोबत तमाशा घातलात. तमाशा? आई आहोत, तमाशा आम्ही नाही करतात. तमाशा तर त्या मुलीने केलाय. मग तिच्या घरच्यांना कळायला नको त्यांची लेक इथे कसे रंग उधळते ते. आपलं बिराजदारांचं नाव कसं धुळीला मिळवते त्यांना कळायला नको. बरं आई, एक सांगा, आपल्या घरचे पुरुष कधीतरी या घरात दारू पिऊन आले आहेत का? नाही ना. मग ही मुलगी, अच्छा, म्हणजे याचा राग आला होय तुला? संजीवनी, तू तिला घरातलं मानतेस का ग? मग अगदी मनापासून खरं सांग, राधा खरं दारू पी असं वाटतंय तुला? आई हो, नक्की काय झालं मलाही माहिती नाही, पण मी खात्रीनं सांगू शकते, राधा दारू पिऊ शकत नाही. अगं फार गुणाची पोर आहे ती. आणि तुम्ही गुंडाळलं, सपशेल गुंडाळलंय तिनं तुला. आई, बरोबर तुझी सिंपथी गेन केली. या गरिबांना दुसरे उद्योग तरी काय असतात, सिंपथी गेन करायचं बास. आणि तिला तर त्यात माहितीये तुला किती अनाथांविषयी सॉफ्ट कॉर्नर येते. मग काय? अगं का असं मनामध्ये विष घेऊन फिरता तुम्ही? अगं राधा तशी नाहीये. अगं खूप गुणाची पोर आहे ती. तिच्याकडे एक स्त्री म्हणून राधाकडे तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल ती कशी आहे. मग काय आई? हो आई, मी एक आईच आहे हो. आणि आज त्या मुलीमुळे माझा मुलगा माझा तिरस्कार करतो. हे कसं विसरू मी? सांगा ना, कसं विसरू? आई, रागवू नकोस, पण ना ह्या सगळ्याला कुठेतरी थोडीफार प्रमाणात तूच जबाबदार आहेस असं वाटतं मला. का आणलंस अनाथ मुलाला घरात? अगं तू अनाथाला घरात आणलंस म्हणून आज दादाच्या मनात अनाथांविषयी तेढ निर्माण झाली आणि म्हणून हे सगळं घडतंय. पोटच्या पोरांना माया सोडून तू कायम बाहेरच्यांवरच माया केलीस का? असं कसं करू शकतेस आई तू? मला तर वाटतं विराजसला सुद्धा ना तूच फूस लावली असणार आणि म्हणून त्यानं हे एवढं सगळं केलं. आई, अगं तुला कळत नाहीये का? या तुझ्या हक्कापायी आज आपल्या दादाचं घर तुटतंय.
वहिनीच्या डोळ्यात पाणी आहे. पण तुला तुला त्यांची काळजीच नाहीये. कोण कुठली ती अनाथ मुलगी जिची आपल्या घरची सून होण्याची लायकी नाही, तिची काळजी तुला आहे का? का असं वागतेस तू? कधी कधी मला प्रश्नच पडतो, तू तू खरंच आमची आई आहेस ना? पुन्हा हसावरे, अगं काय बोलतेस तू हे? आली आली चोंबडी आली, सतत नाक खुपसायचं. एक लक्षात ठेव, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आज आमची आई आमच्यापासून दुरावतीये. मी कधीच विसरणार नाहीये. हा पण आई, अगं आता तू आम्हाला दुरावलेस म्हणजे आम्ही पण अनाथच झालो ना. मग आता तरी तुला आमचा पुळका येईल का ग? हा, हसावरी, काय बोलतेस तू हे? आजी, आजी, काय होतंय तुम्हाला? चला. सावकाश बसा, इथे बसा. सावकाश सावकाश. आजी, हे घ्या, पाणी प्या. आजी, बरं वाटतं का आता तुम्हाला? तू खरंच आमची आई आहेस ना? हा पण आई, अगं आता तू आम्हाला दुरावलेस म्हणजे आम्ही पण अनाथच झालो ना. मग आता तरी तुला आमचा पुळका येईल का ग? हा, आजी, आजी तुम्ही नका काळजी करू, सगळे ठीक होईल. दिवस बदलतील. शोभर, तू इथं कसा आलास? ताई कुठे? आणि रिक्षाने का आलायस रे? मस्त गाडी बिडी घेऊन यायची ना. अरे आज गाडीने आणली रे. अरे का नाही आणली? मस्त आपण चक्कर मारायला गेलो असतो ना. अरे मला सांग ना, गाडी कधी घेऊन येशील तू? आपण मस्त फिरायला जाऊयात. तू ना एक काम कर, उद्या ना माझ्या शाळेपाशी ये, मग आपण मस्त शाळा सुटल्यावर चक्कर मारायला जाऊ. शोभर, काहीतरी बोल ना, तू येशील ना गाडी घेऊन? अरे माझ्या मित्रांना ना खरंच वाटत नाही की तू ड्रायव्हर नाही, मालक आहेस. एकदा जर त्यांनी तुला बघितलं ना, मग त्यांना कळेल. एक काम कर, तू आणि ताई तुम्ही दोघे याल ना, आणि एक काम कर, सगळ्यात मोठी गाडी घेऊन ये, एकदम टू मच बिग वाली. हा, मग आपण एका एकाला असा डिशक्याव 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 करू. मुंग्या, उद्याचं जरा अवघड आहे रे. का? तुला मीटिंग आहे? काय काम करतोस तू? कसं असतं तुझं काम? ए मुंग्या, बस. प्रश्न विचारू डोक्याला मुंग्या आणू नकोस. हे असे प्रश्न विचारून आहे ना, माझ्या लेकीच्या संसाराला नजर लावशील तू.
चंदूशेठ श्रवण, माझ्यामुळे नजर लागेल का रे? नाही रे मुंग्या, तुझं ताईवर प्रेम आहे ना, मग तुझी कशी नजर लागेल? श्रवण, नजर लागते म्हणजे काय होतं रे? नजर लागते म्हणजे अरे कधी कधी काय होतं, एखादी व्यक्ती कोणाबद्दल तरी वाईट विचार करते, वाईट बोलते, वाईट चिंतन करते, मग त्या व्यक्तीचं काहीतरी बिघडतं, तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, त्याला नजर लागणं म्हणतात. पण तू कशाला काळजी करतो? आमच्या मुंग्याचं तर त्याच्या राधाताईवर प्रेम आहे ना, मग मुंग्याची कशी नजर लागेल राधाताईला, हो की नाही? तिचं सगळं काही छानच होणार आहे, हो की नाही? हो, मी पण जेव्हा माईसोबत देवळात जातो ना, तेव्हा देवाला हेच सांगतो की माझ्या राधाताईला सुखात ठेव. झालं तर मग ताई नेहमी सुखात राहणार आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. चला चंदूशेठ, मी पण निघतो, राधा वाट बघत असेल. विराजस, सारखं सारखं इकडे यायचं टाळा. नाही म्हणजे ते काय, सारखं सारखं खोटं बोलणं जड जाईल तुला आणि मलाही. मुंग्याला काय कळत नाही, तो काय ऐकणार नाही, तो सारखे सारखे प्रश्न विचारत राहील तुला, बघ स्वप्न बघत बसेल. ह्या म्हाताऱ्याला जीवाच्या जवळची दुःख विसरता येत नाही. चंदूशेठ, हे सगळं बदलणार. ह्या जगातलं प्रत्येक सुख मी राधाला देणार, विश्वास ठेवा माझ्या. जे काही करशील ते लवकर कर बाळा, नाहीतर मी माझ्या बिट्टीला थेट घरी घेऊन येईल.